नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे. तुमच्या बाळाला कांजण्या झाल्यात का आत्तापर्यंत? जर झाल्या नसतील, तर तुम्ही तुमच्या बाळाला, मुलाला, मुलीला ताबडतोब कांजण्याची लस देऊन घ्या. तुमच्या बाळाचं व्हॅक्सिनेशन कार्ड काढा आणि त्यात बघा, की तुम्ही याआधी बाळाला कांजण्याची लस दिली आहे का? आणि जर दिली नसेल, तर न चुकता त्याला कांजण्याची लस बालरोगतज्ञांच्या सल्ल्याने देऊन घ्या. आता या लसीचं काय महत्त्व आहे आणि ती का दिली पाहिजे? कांजण्या हा आजार साधा वाटत असला, तरी पुढे जाऊन तो काय मोठं स्वरूप धारण करू शकतो, हे आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर सुरुवातीला आपण पाहूया, की कांजण्या हा आजार किती भयानक आहे. तर कांजण्या हा आजार कोणालाही होऊ शकतो. साधारण कांजण्या हा स्पोरॅडिक आजार आहे. एका स्पेशल ऋतूमध्ये काही त्याची साथ येत नाही. ती कधीही कांजण्या कोणालाही होऊ शकतात. कांजण्या हा आजार अगदी नवीन जन्मलेल्या बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणाला देखील कधीही होऊ शकतो. हा आता भयानक कधी होऊ शकतो, जर नवीन जन्मलेल्या बाळाला जर कांजण्या झाल्या. समजा आईला कांजण्याचा आजार आहे आणि त्या आईपासून बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा बाळ पोटात असताना जर बाळाला हे कांजण्याचा व्हायरस गेला, तर त्या बाळाला कांजण्या होतात आणि मग त्यावेळी त्याच्या जीवावर देखील उठू शकतो हा कांजण्याचा आजार. त्याचप्रमाणे लहान बाळांना देखील कांजण्या होऊ शकतात, अगदी कोणत्याही वयात. शाळेत जाणाऱ्या मुलांना कांजण्याचा धोका जास्त असतो, कारण ते जर कमी फोड आले असतील त्वचेवर कांजण्याचे, तर मग ते इतर मुलांच्या संपर्कात येतात. एका वर्गामध्ये त्यांच्या शरीराला स्पर्श होतो, सर्दी खोकल्यामधून हा व्हायरस पसरतो आणि त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना याचा जास्त धोका आहे. त्याचप्रमाणे मोठ्या माणसांना देखील जर तुम्हाला लहानपणी कांजण्या झाल्या नसतील आणि जर डायरेक्ट तुम्हाला मोठ्यापणी समजा घरातल्या मुलांना कांजण्या आहेत आणि त्यातून जर घरातल्या मोठ्या माणसाला, पालकांना कांजण्या झाल्या, तर मात्र हा जास्त ड्रीडफुल असतो. म्हणजे हा आजार मोठ्या माणसांमध्ये जर पहिल्यांदा झाला, तर तो जास्त भयानक असतो. त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल, की कांजण्या हा आजाराची लस घेणं का एवढं महत्त्वाचं आहे. कारण लहानपणी हा होईलच असं नाही आणि जर झाला तर ठीक आहे. कारण तो लहान मुलांमध्ये तितकं भयानक स्वरूप नाही दाखवत. पण जर हा डायरेक्ट मोठेपणी जर झाला एखाद्या व्यक्तीला, तर मात्र हा अतिशय भयानक स्वरूपामध्ये होतो. त्या व्यक्तीला जास्त सफर व्हावं लागतं. कांजण्यामध्ये शरीरावर पूर्ण अंगावर फोड येतात, अगदी चेहऱ्यावर सुद्धा. ठीक आहे. आणि हे फोड जे आहेत ते खूप खाजवतात. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला ताप येतो, सर्दी खोकला देखील असोसिएटेड असू शकतो. आता ही अशी साधी लक्षणे आहेत. पण याच्यात जर कॉम्प्लिकेशन झालं, तर मग एन्केफेलायटिस म्हणजे मेंदूला देखील ताप जाऊ शकतो. त्याचप्रमाणे न्यूमोनिया होऊ शकतो लंगमध्ये, लिव्हरला सूज येऊ शकते. असे याचे काही कॉम्प्लिकेशन आहेत. आता हे कॉम्प्लिकेशनचा रेट जो आहे तो लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांमध्ये जास्त आहे. त्यामुळं मोठ्या माणसांनी जर घरामध्ये एखादा कांजण्याचा बाळ असेल किंवा लहान मुलं असतील, तर त्यांना कांजण्या होऊ नये मोठ्या माणसांनी, यासाठी जास्त दक्षता घेतली पाहिजे. आता काय होतं, की कांजण्या हा आजार प्रायमरी आजार झाला. हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस नावाच्या व्हायरसमुळे होतो. आता हा व्हायरस जो आहे तो नुसतं कांजण्या करून थांबत नाही. तर कांजण्या झाल्यानंतर हा व्हायरस काय करतो, की नर्व्ह सेल्समध्ये, ज्याला की आपण नसा म्हणतो, तर त्या नर्व्ह सेल्समध्ये गँग्लियॉन नावाच्या पार्टमध्ये जाऊन तो डॉर्मंट राहतो, लेटंट राहतो. म्हणजे ते लपून राहतो थोडक्यात. आजाराची लक्षणं कमी होतात. आपल्याला वाटतं व्हायरस मेला असेल किंवा आजार बरा झाला असेल, पण तसं नाही. तो लपून बसलेला असतो गँग्लियॉनमध्ये आणि हे 100% लेटंट फेज येतेच कांजण्या झालेल्या व्यक्तीमध्ये. त्याला अपवाद असा काही नाही. आता काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षानंतर हा व्हायरस काय करतो, त्या गँग्लियॉनमधून बाहेर येतो आणि परत रिकरंट डिसीज कॉज करतो. पण यावेळी मात्र पूर्वीपेक्षा जास्त भयानक असतो. आणि त्याला आपण म्हणतो नागिण किंवा नागवेडा आणि याला वैद्यकीय भाषेत म्हणतात हर्पिस झोस्टर. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, की ज्या व्यक्तीला नागिण किंवा नागवेडा झालेला आहे, त्याला पूर्वी कांजण्या होऊन गेलेल्या आहेत आणि तो कांजण्याचा व्हायरस जो आहे तो गँग्लियॉनमध्ये म्हणजे नर्व्ह सेल्समध्ये, नसांमध्ये हा डॉर्मंट किंवा लॅटंट राहिलेला आहे. आणि पुढे जाऊन जेव्हा काही आजाराने, तापेमुळे, काही इतर कारणामुळं त्याची रोगप्रतिकारशक्ती खालावली, की हा गँग्लियॉन मधला व्हायरस बाहेर येतो आणि तो काय कॉज करतो, हर्पिस झोस्टर, म्हणजेच ज्याला की आपण आपल्या मराठीमध्ये नागवेडा किंवा नागिण असं म्हणतो. आणि त्या नागिणमध्ये किती भयानक पेन असतो, किती जळजळ होते. ठीक आहे. हे ज्यांनी ते आजाराचे रुग्ण पाहिले असतील त्यांना नक्की माहीत असेल. तर परत एकदा हायलाईट करतो, की जर तुम्ही कांजण्याची लस घेतली, तर या कांजण्यापासूनच नाही, तर पुढे जाऊन होणाऱ्या नागवेड्यापासून सुद्धा तुम्हाला संरक्षण मिळणार. तर कांजण्या होऊ नये म्हणून काय दक्षता घेणार? समजा तुमच्या घरातच एखाद्या बाळाला, मुला-मुलींना आहे कांजण्या, तर मग कांजण्या होऊ नये याच्यासाठी काय करायचंय, की त्या मुला-मुलींपासून शक्यतो त्यांच्या फोडांना हात लागणार नाही असं बघायचंय. आणि जर हात लागलाच तर मग हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्या मुलांना सर्दी पण असू शकते.
घरातील इतर मुलांना त्यांच्यासोबत खेळू देऊ नका आणि जर शक्यच नसेल तर मग त्यांना मास्क घाला, म्हणजे सर्दीतून पसरणार नाही. पण जास्तीत जास्त ट्रान्समिशन जे आहे ते त्या फोडांना हात लावल्यामुळेच होतंय. त्यामुळे शक्यतो त्यांच्यासोबत खेळणाऱ्या मुलांना किंवा मोठ्यांनी देखील कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या फोडांना हात लावू नका. ज्यामुळे की आणि घरातल्या घरात या व्हायरसचा प्रसार होणार नाही आणि एका व्यक्तीपासून इतर व्यक्तींना कांजिण्या होणार नाहीत. आणि मग दुसरी खबरदारी काय घ्यायची की ज्यांना कांजिण्या झालेल्या आहेत मुलांना, त्यांना शाळेत पाठवायचे नाही 7 दिवस. जेणेकरून की शाळेतील इतर मुलांना त्या कांजिण्या झालेल्या मुलापासून कांजिण्या होणार नाही आणि मग ते आपल्याला सायकल ब्रेक करता येईल कांजिण्या होण्याचं. त्याचप्रमाणे इपिडेमिक येणार नाही कांजिण्याचा. ठीक आहे. अगदी 2-3 जरी फोड असतील कमीत कमी मुलांच्या अंगावर, तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून घ्या आणि त्या मुलीला 7 दिवस शाळेत पाठवू नका. जर बाळाच्या आईला कांजिण्या झाली असती तर मग तिच्या पोटातल्या बाळाला धोका आहे का? तर हो आहे. आता हा धोका कधी आहे? जर आईला पूर्ण 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये कधी जरी कांजिण्या झाल्या तरी प्रत्येक वेळी त्या बाळाला धोका आहेच आहे. जेवढ्या लवकर आईला कांजिण्या झाल्या असतील, समजा पहिल्या 3 महिन्यामध्ये, ज्याला की फर्स्ट ट्रायमेस्टर असं म्हणतो, तर त्या बाळामध्ये जन्मजात व्यंग होण्याची शक्यता वाढते. आणि जर थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे शेवटच्या 3 महिन्यामध्ये जर आईला कांजिण्या झाल्या असतील, त्यातल्या त्यात जर डिलिव्हरीच्या काही 5 दिवस आधी किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 2 दिवसांनी जर आईला कांजिण्या झाल्या, म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी नव्हत्या पण 2च दिवसात कांजिण्या झालेल्या दिसतात आईला, तरी देखील त्या बाळाला कांजिण्या पसरलेल्या असू शकतात. म्हणजेच या हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असू शकतं. आणि अशा वेळी मात्र त्या बाळाला काचेच्या पेटीत ठेवून सुईद्वारे इंजेक्शन देऊन त्याला उपचार घ्यावे लागतात. नाहीतर हा कांजिण्याचा आजार बाळाच्या जीवावर देखील उठू शकतो, ज्याला की निओनेटल चिकन पॉक्स असं आपण म्हणतो. तसेच त्याला काही इंजेक्शन तसेच कांजिण्याची लस देखील द्यावी लागते. त्यामुळे जर बाळाच्या आईला डिलिव्हरीच्या 5 दिवस आधी किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 2 दिवसानंतर जर कांजिण्या झाल्या तर ताबडतोब त्या आईला देखील उपचार घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तिच्या बाळाला देखील लगेच डॉक्टरांना, बालरोग तज्ज्ञांना दाखवून त्या बाळावर उपचार घ्या. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कांजिण्याची लस कधी घ्यायची, कोणत्या वयामध्ये घ्यायची, कोण कोण घेऊ शकतंय आणि त्याचे किती डोस असतात. तर आता कांजिण्याची लस जी आहे त्याला आपण चिकन पॉक्स वॅक्सिन असं म्हणतो. आता या चिकन पॉक्स वॅक्सिन जे आहे ते 15 महिन्याच्या बाळाला पहिला डोस असतो. जर तुम्ही वेळेवर सगळेच वॅक्सिन घ्यायची तुमची तयारी असेल तर बाळ 15 महिन्याचं झालं की तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडे जा आणि चिकन पॉक्सचं वॅक्सिन घेऊन टाका. त्याचा दुसरा डोस असतो 5 वर्षाला. 5 वर्षाच्या बाळाला जो डोस देतो तो बूस्टर डोस असतो. म्हणजे पहिल्या 15 महिन्याच्या चिकन पॉक्स वॅक्सिनचा परिणाम बूस्टअप करण्याचा, म्हणजे त्यांनी तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हा डोस करतो. आता जर मोठ्या माणसांना घ्यायचं असेल तर तुम्ही निश्चित घेऊ शकता. जर मोठ्या माणसांना देखील जर तुम्हाला कांजिण्याची लस घ्यायची असेल तर बालरोग तज्ज्ञांकडे जा आणि त्यांच्या सल्ल्यानं कांजिण्याची लस देऊन घ्या. या कांजिण्याचे डोसचे मोठ्या माणसांना देखील 2 डोस असतात. ठीक आहे. तर ते बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्या. जर तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला पूर्वी कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर तुम्ही प्रत्येक जण कांजिण्याची लस घेऊ शकता. आता ही कांजिण्याची लस कुठे उपलब्ध आहे? तर ही कांजिण्याची लस शासकीय रुग्णालयांमध्ये म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या उपलब्ध नाही. ही केवळ आणि केवळ खाजगी दवाखान्यांमध्ये, खाजगी बालरोग तज्ज्ञांकडेच उपलब्ध आहे. तर ज्यांना कोणाला ही लस घ्यायची आहे त्यांनी तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडे जाऊन ही लस घेऊ शकता. तर आज आपण चिकन पॉक्स वॅक्सिन म्हणजेच कांजिण्याच्या लसीबद्दल सर्व माहिती घेतली. त्याचप्रमाणे कांजिण्याच्या आजाराबद्दल देखील माहिती घेतली. अशाच प्रकारे मी वेगवेगळ्या लसींबद्दल जन्मल्यापासून ते 10 वर्ष होईपर्यंतच्या सर्वच लसींबद्दल वेगवेगळे व्हिडिओ स्वरूपात माहिती माझ्या YouTube चॅनलवर अवेलेबल केलेली आहे. तरी माझी पालकांना विनंती आहे की तुमच्या बाळाच्या लसीकरणाबद्दल तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही हे व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल आणि बरीच माहिती मिळेल वॅक्सिनेशनबद्दल. तसेच वॅक्सिनचे काही ॲडव्हर्स इफेक्ट असतात का, ताप येतो का, पाय दुखतो का बाळाचा, मग कोणता डोस कधी घेतला पाहिजे, कोणता डोस का महत्त्वाचा आहे, तो कुठे अवेलेबल आहे, ही सगळी माहिती व्हिडिओ स्वरूपात मी उपलब्ध केलेली आहे. त्याच्या प्लेलिस्ट देखील माझ्या चॅनलवर बनवलेली आहे, वॅक्सिनेशन किंवा लसीकरण या नावानं. तर तुम्ही ती प्लेलिस्ट देखील पाहू शकता की जेणेकरून सर्वच व्हिडिओ तुम्हाला वॅक्सिनेशनबद्दलचे एकत्र भेटतील. आणि परत एकदा एक रिक्वेस्ट की माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याबद्दल सर्व माहिती या एकाच चॅनलवर मिळवा. तुम्हाला जर कोणत्याही इतर गोष्टीबद्दल माहिती पाहिजे असेल तर इथे दिलेल्या माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करू शकता
त्याचप्रमाणे कमेंटमध्ये देखील लिहू शकता की आम्हाला या विषयावर माहिती हवी आहे, तर मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो त्या विषयावर बनवेन. धन्यवाद.